हॅलो हॅलो बाळाला पण घरात पाळणा हल्ला. मुलीचं आगमन झालं, मात्र मुलीला न बघताच बापाने डोळे मिटले. सातारा जिल्ह्यातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात पहिल्याच बाळाचे आगमन झालं, मात्र काळाने घाला घातला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला न पाहताच बापाने डोळे मिटले. साताऱ्यातील जवानाच्या बाबतीत काय घडलं, सविस्तर पाहू या व्हिडिओतनं. नमस्कार, मी श्याम आहिरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी. 32 वर्षीय वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे मूळचे साताऱ्यातील दरेगावचे होते. प्रमोद जाधव 2014 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले. ते सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत होते. काही वर्षापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि वर्षभरापूर्वीच प्रमोद यांचं लग्न झालेलं होतं. घरात प्रमोद आपल्या पत्नी आणि वडिलांसोबत राहत होते. पत्नी ऋतुजा गर्भवती असल्यामुळे पत्नीची काळजी घेण्यासाठी आणि पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी प्रमोद 1 जानेवारीला सुट्टी घेऊन आपल्या मूळ गावी आले होते. पत्नी ऋतुजाला साताऱ्यातील साई नर्सिंग होम येथे दाखल केले होते. आपल्या पत्नीची संपूर्ण काळजी प्रमोद घेत होते. घरी लहान पाहुणा येणार म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. पहिल्यांदा बाप होणारी आनंदात प्रमोद बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते. डिलिव्हरीसाठी काही तासच उरले होते, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शुक्रवारी रात्री 8 वाजता प्रमोद आपल्या दुचाकीवरून काही कामानिमित्त वाडे फाट्याकडे जात असताना प्रमोद जाधव यांना एका आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली आणि प्रमोद पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर जोराने आदळले गेले. या अपघातात प्रमोद गंभीर जखमी झाले. प्रमोद यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रमोद यांची तपासणी दरम्यान डॉक्टरांनी प्रमोद यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच दरेगाव ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. या दुर्दैवी घटनेनं गावावर शोककळा पसरली. प्रमोद यांच्या मृत्यूनं नातेवाईक आणि मित्रमंडळी हादरून गेली आणि तिकडे प्रमोद यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी दाखल केलं होतं. काही तासातच त्यांचं बाळंतण होणार होतं. त्यामुळे प्रमोद यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्यापासून लपवण्यात आली. शनिवारी सकाळी 10:30च्या सुमारास प्रमोद यांना एक गोंडस मुलगी झाली. मात्र या लेकीचा चेहरा पाहण्याआधीच प्रमोदने या जगाचा निरोप घेतला होता. नुकत्याच प्रसूतीमधून बाहेर आलेल्या प्रमोद यांच्या पत्नीला प्रमोदच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीनं एकच आक्रोश केला. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं जाधव कुटुंब पूर्ण कोलमडून पडलं. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हे जग पाहण्याच्या आधीच पित्याच्या अंत्यसंस्कार पाहावे लागले. प्रमोदच्या पत्नीला अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेतनं पार्थिवाकडे आणण्यात आलं. हे सगळं दृश्य पाहून अंत्यदर्शनासाठी आलेल्या लोकांचं हृदय पिळवटून गेलं. जो बाप लेकीच्या आगमनाच्या आनंदात नाचणार होता, तो बाप आज तिरंग्यात लिपटून पडलेला होता. प्रमोद यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दरेगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा आकस्मिक मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.